नमस्कार. KTN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. 2 चिमुकल्यांना वाचवण्यासाठी आईची मृत्यूशी झुंज. बिबट्याला घरातच कोंडून आईचा मुलांचं थरारक बचाव. शहादा तालुक्यातील होडमोयदा येथील थरारक घटना. वैशाली भांबरे व बालक जखमी. वन विभागाची रात्रभर रेस्क्यू मोहीम. होडमोयद्यातील बिबट्याचा थरार. आईच्या धाडसाने 2 चिमुकल्यांचे वाचले प्राण. शहादा तालुक्यातील होडमोयदा गावात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या थरारक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावात शिरलेल्या बिबट्याने एका घरात प्रवेश करून सौ वैशाली विशाल भांबरे वय वर्ष 27 आणि त्यांच्या हातातील एका बालकावर हल्ला केला. मात्र जखमी अवस्थेतही प्रसंगावधान राखत वैशाली भांबरे यांनी बिबट्याला घरातच कोंडून ठेवत मोठी जीवितहानी टाळली. सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास बिबट्या गावात शिरला. घरकाम करत असताना वैशाली यांच्या नजरेस बिबट्या पडताच त्यांनी घरातील खाटेवर खेळत असलेल्या 2 लहान मुलांना उचलून घराबाहेर धाव घेतली. याचवेळी बिबट्याने त्यांच्या पाठीवर पंजाने वार करत हल्ला केला. त्यांच्या हातातील एका बालकालाही हात व पाठीवर दुखापत झाली. जखमी असूनही वैशाली भांबरे यांनी धैर्य न गमावता बिबट्याला घराच्या आतच अडकवून दार बंद केले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे परिसरातील इतर नागरिकांचे प्राण वाचल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच शहादा वन परिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वन क्षेत्रपाल शिवाजी रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष चौधरी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वन्यजीवरक्षक समितीच्या सदस्यांनी उशिरापर्यंत बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू मोहीम सुरू ठेवली. दरम्यान शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी जुनवणे परिसरात एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर सायंकाळी होडमोयद्यातील या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली असून प्रभावित भागात तातडीने पिंजरे व गस्त वाढवावी अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे. दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी होडमोयदा येथील बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.